गडचिरोली जिल्ह्यात अनेक गड अपरिचित आहेत. त्याचं कारण बहुतेक तिथे असलेला नक्षली प्रभाव. त्यामधीलच एक गड म्हणजे खोब्रागड. याला खोब्रामेंढाही बोलतात. गोंड भाषेत खोब्राचा अर्थ होतो गड, म्हणूनच खोब्रामेंढा म्हणतात. गडाच्या पायथ्याचं गाव खोब्रामेंढा. गावापासून एक कच्चा रस्ता हनुमान मंदिराजवळ जातो. ह्या मंदिराच्या बाजूने गडावर वाट जाते. गडाची वाट सोपी आहे, पण जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही चुकू शकता. त्यामुळे आम्ही मंदिरातील बाबांना सोबत घेऊन गेलो. बाबांना पूर्ण गडाची माहिती होती. पायथ्यापासून गडावर जायला 1 तास लागतो. वाट चढायला सुरुवात केल्यावर 10 मिनिटात आम्हाला एक तटबंदी दिसली. जंगल जास्त असल्यामुळे तटबंदी लगेच दिसून येत नाही. इथून अजून 10 मिनिटात आम्ही शिवपिंडीजवळ पोहोचलो. गडावर जाणारी वाट उजव्या बाजूला जाते, तर शिवपिंडीजवळ जाणारी वाट डावीकडे जाते. त्यामुळे शिवपिंड पाहून पुन्हा पाठी येऊन थोडं खाली उतरून उजवीकडे वाटेने चढाई करायला लागते. इथे वाटेत आम्हाला 2 टप्प्यामध्ये तटबंदी दिसली. गडावर जाताना बाबाने आम्हाला दुसऱ्या वाटेने नेले. ही वाट चढायला थोडी अवघड आणि निसरडी असल्यामुळे आमचे सगळे सोबती चढू शकले नाही. पण उतरते वेळी आम्ही मुख्य वाटेने आलो. या वाटेने तुम्ही आरामात गडावर जाऊ शकता. या वाटेने गडावर प्रवेश केल्यावर तिथे आपल्याला उद्ध्वस्त दरवाजा दिसतो. गडाचा पूर्ण माथ्याला तटबंदी दिसते आणि काही बुरुजी दिसतात. त्यात एक विशेष म्हणजे चौकोनी बुरुज दिसतो लहान. त्याच्याजवळ दगडावर छावणीच्या छतासाठी खोबण्या केलेल्या दिसतात. पुन्हा गडाच्या मध्यभागाला पण तटबंदी आणि उद्ध्वस्त दरवाजा आहे. तटबंदीला एके ठिकाणी आम्हाला चोर दरवाजा दिसला. त्याच्या खाली पाण्याची टाकी किंवा गुहा आहे असे आम्हाला बाबा म्हणाले. मुख्य माथ्यावर इथे मंदिर आहे.